स्वामींच्या कृपेने अधिकारी झालो. श्रद्धा, संघर्ष आणि विजय. स्वामी अनुभव भाग 13वा. कृपया हा अनुभव शेवटपर्यंत पहा. आमचं घर साधं, परिस्थिती अत्यंत कठीण होती. वडील दिवसभर मजुरी करत, आई शिवणकाम करून हातभार लावत होती. अधिकार होण्याचे स्वप्न मनात होतं, पण मार्ग अंधारलेलं वाटायचं. गावात अनेकांनी टिंगल केले, ही स्वप्न तुझ्यासाठी नाही ठरले का? मनाला वेदना व्हायची, पण श्रद्धा ढळली नाही. दररोज पहाटे स्वामींच्या प्रतिमासमोर बसायचं. मला योग्य दिशा द्या, अशी मनापासून मी स्वामी समर्थ महाराजकडे प्रार्थना करायचो. त्या शांत क्षणातून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली होती. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं आणि आत्मविश्वास तुटला. रात्रभर विचाराच्या गर्तेत हरवून गेलं होतं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वामींच्या चरणी थांबलो. मनात एकच विचार उमटला, थांबू नकोस. त्या शब्दाने धैर्य दिला. मी अपयशाला शेवट नव्हे, सुरुवात मानली. अभ्यासाची नवी योजना तयार केली. श्रद्धा अधिक दृढ झाली होती. घरात शांतपणे अभ्यास करणेही कठीण होतं. लाईट गेली की मेणबत्तीच्या उजेडात बसायचो. आई शांतपणे चहा देऊन प्रोत्साहन द्यायची. तिच्या विश्वासाने मला एक नवीच ऊर्जा मिळायची. थकवा आलं की नामस्मरण करायचं, पुन्हा मन स्थिर व्हायचं. स्वामींची उपस्थिती जणू काही माझ्यासोबत जाणवू लागली होती. अंधारातही प्रकाश दिसू लागला होता. मित्र नोकरीला लागले होते. आमच्या बॅचचे सर्व काही मित्र नवीन नवीन पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरीला लागून पुढे गेले होते आणि मी मात्र मागे रावले होते. मनात तुलना आणि अस्वस्थता वाढली होती. पण स्वामींचे संयम शिकवलं होतं. तुझा वेळ ठरलेला आहे ही जाणीव झाली. मी स्वतःला एकांतात घडवू लागलो. दर गुरुवारी उपवास आणि प्रार्थना केली. स्वतःशी प्रामाणिक राहिलो. हळूहळू आत्मविश्वास वाढत राहिला होता. दुसऱ्या प्रयत्नाही अपयश आलं होतं. क्षणभर सर्व संपल्यासारखं वाटत होतं. मंदिरात जाऊन शांत बसायचो. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मनात एकच निश्चय दृढ झाला होता, आता बस झालो. हार अजिबात मानायचं नाही. त्या दिवशी स्वतःला शब्द दिला, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला. अभ्यासाची पद्धत पूर्णपणे बदललेलं होतं. दररोज ठराविक वेळचं काटेकोरपणे पालन करत होतं. चुका लिहून त्यावर काम केलं. निराशाला वेळच दिली नाही. स्वामींच्या नावाने दिवसाची सुरुवात केली. रात्री कृतज्ञतेचा दिवस संपवला. मन अधिक स्थिर झालं होतं. धैर्य अधिकच स्पष्ट दिसू लागलं होतं. परीक्षेचा दिवस उजडला. मनात थोडी भीती होती. पेपर सुरू करण्यापूर्वी डोळे मिटले. 5 मिनिटं श्री स्वामी समर्थांचे स्मरण केले. मन अगदी शांत झालं आणि एकाग्र झालं. प्रश्न समजायला सोपे वाटले. पूर्ण क्षमतेने मी मला जेवढं शक्य होतं तेवढं प्रयत्न केला. बाहेर येताना समाधान होतं. निकालाच्या दिवशी धडधड वाढली होती. स्वामींच्या चरणी नम्रपणे प्रार्थना केली. मोबाईलवर निकाल पाहिला. माझं नाव यादीत होतं. क्षणभर विश्वास बसला नाही. आई वडिलांचे डोळे पाणवले. घरात आनंदाची लहर पसरली. तो क्षण आयुष्यभरासाठी कोरला गेला होता. ट्रेनिंगला गेल्यावर नवीन जबाबदारी जाणवली. शिस्त आणि कर्तव्याची जाणीव वाढली होती. पहिल्या दिवशी स्वामी समर्थांचे स्मरण केलं. प्रत्येक काम प्रामाणिकपणे केलं. वरिष्ठांचा विश्वास दाखवला. स्वतःवरही विश्वास काढला. विश्वास वाढवला. सेवा करण्याची भावना बळकट झाली. अधिकार पदाचा अर्थ उमगू लागला होता. पहिली पोस्टिंग मिळाली तेव्हा गाव आठवलं. गरिबाचे दिवस डोळ्यासमोर उभे राहिले होते. मी ठरवलं, अहंकारला आता जागा देणार नाही. स्वामींनी नम्रता शिकवली होती. लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. न्याय देताना करुणा ठेवली. कर्तव्याला प्राधान्य दिले. मनात समाधान निर्माण झालेलं होतं. एक वृद्धाने आशीर्वाद दिला, तू योग्य ठिकाणी आहेत, योग्य ठिकाणी पोचलास असे म्हणाला. त्या शब्दाने डोळे पाणवले. माझा प्रवास आठवला. अपयश, संघर्ष, रात्रभरचा अभ्यास, मेणबत्तीमध्ये केलेलं अभ्यास आणि आईचा तो चहा मला आठवत होता. स्वामींची दिलेली त्यावेळची साथ, हे सर्व क्षण मनात जागे राहिले. कृतज्ञतेची भावना वाढत गेली होती. अडचणी अजूनही येत होत्या. प्रत्येक निर्णय सोपा नव्हता. काही वेळ विरोधी सहन करावा लागत होता. तेही शांततेत राखली. स्वामींच्या शिकवणीवर ठाम राहिलो. सत्याचा मार्ग निवडला. धैर्याने परिस्थिती हाताळली. विश्वास अधिक दृढ झाला होता. कधी कधी एकटेपणे जाणवत होतं, कारण जबाबदारीही तितक्याही मोठी होती. मोठे अधिकार, मोठे जबाबदारी होते, पण नामस्मरण मला आधार देत होतं. प्रत्येक सकाळी प्रार्थना केली की मनात एक स्थैर्य निर्माण झालं होतं. भीती कमी झाली होती. निर्णय स्पष्ट गेले होते. कर्तव्य अधिक सूक्ष्मपणे पार पडत होतं. एक दिवशी गावातल्या शाळेत गेलो. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या डोळ्यात स्वप्न पाहिली. माझे बालपण मला
आठवत होती. मी त्यांना मेहनतीचे महत्त्व सांगितले. श्रद्धा आणि सातत्य यांची त्यांना मी शिकवण दिली होती. स्वामींचं नाव घ्यायला सांगितलं. मन समाधानाने भरलेलं होतं. घरातील कष्ट आठवले की नम्रता वाढते. आईवडिलांच्या त्यागमय जीवनशैली स्मरते. त्याचा आशीर्वादशिवाय हे काही शक्य नव्हतं का. स्वामींची कृपा सर्वात मोठी ठरली. प्रत्येक यशात त्याचा वाटा आहे. अधिकारपद सेवा करण्यासाठी आहे ही जाणीव मी कायम ठेवली होती. अभिमानाऐवजी कृतज्ञता मी निवडली होती. कारण स्वामींची शिकवण होती. काही माझ्या जवळच्या लोकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, पण मी संयम राखला होता. कारण स्वामी समर्थ माझ्या पाठीशी होती. स्वामींच्या शिकवणावर मी विश्वास ठेवला. सत्याच्या मार्गावर ठाम राहिलो. हळूहळू विरोधही शांत झाले होते. कामाची गुणवत्ता बोलू लागली होती. प्रामाणिकपणा जिंकला. विश्वास वाढत गेला होता. रात्री कधी थकवा जाणवतं, जबाबदारीचं ओझं जाणवतं, तेव्हा शांतपणे मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे रात्री मी ध्यान करत होतं. स्वामींची स्मरण मनाला स्थिर करतं. चिंता हळूहळू विरघळते. नवीन ऊर्जा मला मिळत जात होती. पुन्हा मी उभा राहिलं होतं. कर्तव्यासाठी सज्ज होतं. अधिकार होणं हे शेवट नव्हतं, तो नव्या प्रवासाची सुरुवात होती. सेवा हीच खरी पूजा आहे ही भावना मी मनात रुजली होती. लोकांच्या डोळ्यात विश्वास दिसला. त्यांच्या समस्यांना मी उपाय दिला. मानवी मूल्ये मी जपले होते हे तर खरे समाधान होते. नाहीतर काही अधिकारी मोठे अधिकारी होऊनही काही काम करत नाहीत, कोणाचे मूल्य जपत नाहीत, कोणालाही कशानं आणि बेशिस्तपणे वागत असतात. त्यातला मी अधिकार अजिबात नव्हतं. कारण गावाच्या मातीतून मी उगवलेलं होतं. मला संघर्ष आठवत होतं. परंतु असो, गावातील मंदिर पुन्हा गेलं. जिथे संघर्षात प्रार्थना केली होती, आज तिथे कृतज्ञात नमस्कार केला. डोळ्यातील अश्रू होते. स्वामींची कृपा जाणवत होती. तो क्षण शब्दात मावला कठीण होतं, पण मन मात्र पूर्णपणे नम्र झाली होती. श्रद्धा अधिक दृढ झाली होती. भूतकाळाकडे पाहताना अभिमान वाटत होता, पण तो अभिमान अहंकारातून बदलू दिला नाही. प्रत्येक यशामागे संघर्ष हा नक्कीच असतो. प्रत्येक संघर्षात माझ्या स्वामींची साथ होती ही जाणीव मी कायम माझ्या मनावर कोरलेली होती. नवीन धैर्य निश्चित केलं होतं. स्वतःला सतत सुधारत राहिलं होतं. प्रवास अजून सुरू होता. त्यावेळी मी एका गरीब गावात गेलो होतं. म्हणजेच एका गरीब कुटुंबाची मी मदत केली होती. त्याची पाहणीही केली. त्यांच्या डोळ्यातील समाधान पाहिलं. त्या क्षणी अधिकारपदाचं खरं मूल्य मला कळालं होतं. सेवा हीच सर्वोच्च साधन आहे. त्या गरीब लोकांनी मला आशीर्वादही दिले. स्वामींच्या कृपेने हे सर्व काही शक्य झालेले होते. मनात शांत आणि आनंद भरला होता. त्यांना पाहून माझ्याही मनात खूप आणि खूप आनंद भरला होता. कर्तव्य अधिक पवित्र वाटलं होतं. प्रामाणिकपणेचं शपथ पुन्हा घेतली होती. जुन्या दिवसाची वही आजही मी जपून ठेवली आहे. त्यात अपयशाची नोंदी आजही मी दररोज लिहित असतो. मित्रांनो, तुम्हीही तुमच्या अपयशाची नोंदी लवकरात लवकर लिहत जावा. माझ्याकडून एक कळकळीची विनंती आहे. प्रत्येक अपयशाने शिकवलं, स्वामींनी धैर्य दिलं. त्या नोंदी पाहिल्यावर नम्रता वाढते. संघर्ष विसरत नाही, कृतज्ञता वाढते. आईने शांतपणे सांगितलं, श्रद्धा सोडली नाहीस म्हणून तर आज तू लका जिंकलास. त्या शब्दाने मन भरून आलं. वडिलांनी खांद्यावर हात ठेवला. त्यांचा अभिमान जाणवला. हे सर्व स्वामींचीच देण आहे. घर पुन्हा उजाळलं. आनंद साधेपणातच होतं. कारण साधेपणातच मी जन्म घेतला होता. कितीही मोठा झालं तर आपण गावची मजा आणि गावचं साधेपणच मी करत होतं. कार्याला प्रामाणिकपणा ओळख निर्माण झाली होती. लोकांचा विश्वास मिळवणे हे मोठं माझ्यासाठी यश ठरलं होतं. स्वामींच्या मार्गदर्शनावर ठाम राहिलो. न्याय आणि करुणा जपली. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला. अडचणींना शांततेने समोर गेलं. कर्तव्याला सर्वोच्च स्थान दिलं. सेवा हा ध्यास बनला. कधी कधी जुनी टिंगल आठवते. लोक म्हणत होते, अरे तुला काय जमलं का, तू काय करणार नाही, तुझ्या बाप जन्मात जमणार नाही. पण मनात राग उरत नाही. त्या अनुभवाचे मला घडवलं. स्वामी क्षमा शिकवली. मनात शांती ठेवली. प्रत्येकाला आधार दिला. यशाचा उपयोग इतरांसाठी केला. हे तर खरे समाधान. दर गुरुवारी अजूनही मी नित्य नेहमीप्रमाणे स्वामी समर्थांचा उपास हा करत असतो.
तो दिवस कृतज्ञाचा असतो. स्वामींच्या चरणी नम्रपणे बसतो. अधिकारपदाची जबाबदारी स्मरते. मनात नवा उत्साह निर्माण होतो. सेवेची प्रेरणा मिळते. श्रद्धा अजूनही दृढ होते. प्रवास सतत पुढे जात होता. एक दिवस एक माझा तरुण भेटला. तोही अधिकार होण्याचे स्वप्न पाहत होता. त्या डोळ्यात भीती होती. मी त्याला धैर्य दिलं. भावा, स्वामींवर विश्वास ठेवायला सांगितलं. मेहनत आणि संयम शिकवले. त्याच्या चेहऱ्यावर आशा दिसली. माझा प्रवासही सार्थ वाटला. प्रत्येक यशानंतर नम्रता वाढली. स्वतःला सतत आठवण करून दिली होती, ही तर कृपा आहे, अधिकारी नाही. सेवा हीच खरी ओळख आहे. स्वामींचे नाव मनात ठेवलं होतं. प्रत्येक निर्णय प्रार्थना केली होती आणि मन स्थिर राहिलं होतं. जीवन अर्थपूर्ण झालं होतं. आज मागे वळून पाहतो जेव्हा जाणवतं, अपयश नसतं तर जिद्द जगली नसती. संघर्ष नसता तर श्रद्धा दृढ झाली नसती. स्वामींची साथ नसती तर धैर्य मला मिळालं नसतं. प्रत्येक वेदना आवश्यक होती. प्रत्येक अश्रू मौल्यवान होती. त्या सर्वातून अधिकार घडलो ही खरा श्रद्धेची आहे. आजही प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होती. अधिकारपद हे अंतिम ध्येय नाही. सेवा आणि नम्रता हेच खरे मूल्य आहे आणि स्वामींची शिकवण आहे. स्वामींच्या कृपास प्रवास शक्य झाला आहे. संघर्षाने मला घडवलं, श्रद्धेने मला उभा ठेवलं आणि कृपेने मला अधिकार बनवलं. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला या अनुभवातून फायदा व्हावा असे वाटत असेल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. मी तुमच्यासाठी सतत अशा अनुभवाचा अपडेट देत राहील. तुमचं मानसिक तणावही कमी करणार, सकारात्मक ऊर्जा वाढवणारा अनुभव तुमच्यासाठी शेअर करत आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवीन आशा, नवीन संधी घेऊन येते. श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये स्वामीयम लिहायला विसरू नका.